नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक वेळ तुम्हाला मी भेटायला आलोय. अर्थात मित्रांनो, आजचा जो काही विचार आहे, तो तुम्हाला निश्चितपणे एका वेगवेगळ्या टप्प्यामध्ये मी तो तुमच्याशी शेअर करणार आहे. आज त्याचा पहिला टप्पा. हो मित्रांनो, कारण एकंदरीत आपला वेळ, एकंदरीत आपली विचारसरणी हे एकंदरीत पाहिल्यानंतर असं लक्षात येतं, की वेळेप्रमाणे आणि त्याच पद्धतीने जो काही समय तुम्हाला आणि मला खऱ्या अर्थानं एक चांगला क्वालिटीचा देता येईल, त्यासाठी हा आजचा प्रयत्न आहे. की जेणेकरून तुम्हाला थोडक्यामध्ये नक्की एक छोटा थॉट प्रोसेस जर दिला, तर त्याचा परिणाम चांगला होऊ शकतो. म्हणून मित्रांनो, अगदी थोडक्यामध्ये आज तुमच्याशी मी संवाद साधणार आहे. मला एक असा प्रश्न नेहमी पडतो. आपल्याकडे आपण बऱ्याच वेळा असं पाहतो, की बघा तुम्हाला पण हे प्रश्न कदाचित पडत असतील किंवा बऱ्याच वेळा असं तुम्हालाही वाटत असेल, की हे नकारात्मक विचार मला का येतात? हे हानिकारक विचार माझ्या मनामध्ये का येतात? मग त्याला कारणं अनेक आहेत. पण हे नक्की का येतात? कसे येतात? आणि मग त्याच्यावरती आपल्याला ह्या टॉक्सिक थिंकिंगवरती काय करायला पाहिजे, की जेणेकरून हे हानिकारक विचार आपल्यापासून दूर जातील किंवा आपण त्याच्यावरती थोडक्यात विजय मिळवू शकू. आणि त्यासाठी हा आजचा विचार मी तुम्हाला घेऊन आलोय. अर्थात टॉक्सिक थिंकिंग हे कशामुळे येतं साधारणपणे, त्याचा जर विचार केला तर कदाचित तुम्हीही ॲग्री व्हाल माझ्याशी, की आपण आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये आपण कोणाच्या संगतीमध्ये आहोत, आपण कोणाबरोबर आहोत आणि कोणत्या वातावरणात आहोत. अ, बहुधा असं लक्षात येतं आपल्या, की आपण ज्या वातावरणात असतो, त्या वातावरणाचा परिणाम प्रचंड, प्रचंड होत असतो. एडिसननी म्हटलेलंच आहे, 99% वातावरण आणि 1% बुद्धी आणि तोच खऱ्या अर्थानं इंटेलिजंट. मग काय मित्रांनो, मान्य आहे का? अर्थात हे तुम्हाला आणि मला तात्विकदृष्ट्या मान्य आहे. पण परिस्थिती तशीच आहे. आणि बऱ्याच वेळा म्हणजे तुम्ही कोणाच्या अवतीभोवती असण्यापेक्षा कोणाच्या अवतीभोवती असून तुम्ही काय शिकता? अर्थात तुम्ही काय अब्सॉर्ब करता? काय तुम्ही स्वतःसाठी त्यातलं एक्स्ट्रॅक्ट करता? त्याच्यावरती जास्त आहे. भले परिस्थिती काहीही असेल अवतीभोवतीची, याचा अर्थ असा नाहीये, की तुम्हाला चांगलं पण त्यामध्ये दिसतं आणि वाईटही दिसतं. हां, कदाचित परिस्थिती वेगळी असेल तर तुम्हाला ते वाईट दिसतं. पण तुम्ही जर त्या वाईटामध्ये आणखीन काही चांगलं पाहण्याचा प्रयत्न केला, तर बघा तुमचा आणि माझा आतापर्यंतचा प्रवास जर पाहिला, तर काय मित्रांनो, तुम्हाला चांगलं पण दिसलंय आणि वाईट पण दिसलंय. पण वाईटामध्ये चांगलं काय आहे, हे जर आपण पाहिलं, तर मला असं वाटतं, की आपले टॉक्सिक विचार हे कमी करता येतील किंवा असे हानिकारक विचार ना तुमच्याला खऱ्या अर्थानं आयुष्याला काही अडचणी निर्माण करतील, ना त्या पद्धतीने तुम्हाला कुठे अडखळण करतील. कारण का? तुम्हाला माहिती आहे चांगलं काय पाहायचंय. म्हणून आपल्या आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये तुम्ही पाहतात, की आपण आरोग्य सगळ्यात महत्वाचं आपल्या आणि हे शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य. मित्रांनो, आपण शरीराची जशी काळजी घेतो, तशी आपल्या मानसिक आरोग्याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. आणि आपलं मानसिक जे आरोग्य आहे, हे आपल्या आतमध्ये आहे. आपल्या ते विचारांमध्ये आहे आणि त्या विचारांच्यामुळे ते आचारांमध्ये येतं आणि ते आचार जेव्हा आपले त्या पद्धतीने आचरण जेव्हा आपण त्या पद्धतीने करतो, तेव्हा लक्षात घ्या त्याचा परिणाम हा आपल्याला अत्यंत वेगळ्या पद्धतीने घेऊन जाऊ शकतो. एक चांगल्या पद्धतीने आणि एक अत्यंत वाईट पद्धतीने. मग आपल्या विचारांची गुणवत्ता काय? जर तुम्ही आणि मी पाहिलं सकाळपासून आपण संध्याकाळपर्यंत किती चांगले विचार करतो. पहा, तुम्ही जर चांगले विचार करत आहात आणि तुम्हाला चांगले विचार करून तुम्ही जर त्या संबंधानं वर्तन करत आहात, तर मी प्रामाणिकपणे सांगतो, तुमच्यासारखा सुखी माणूस या जगात कोणीच नाही. अडचणी येतील ना, कारण चांगल्या विचारांना अनेक असे लोक असतात, की ते खऱ्या अर्थानं अडचणी निर्माण करतात. काय? मान्य आहे की नाही? बघा, तुम्ही तुमच्या कुठेही ज्या व्यक्तिगत जीवनामध्ये तुम्ही कामात असाल, व्यवसायात असाल, समाजात असाल, कुटुंबात असाल, बघा तुम्ही तुमचे विचार, स्पष्ट विचार व्यक्त करायचा प्रयत्न करा. तुम्हाला काय लक्षात येतं, की त्याला विरोध करणारे किंवा त्याला न आवडणारी माणसं बहुधा जास्त असतात. तर ती का असतात? तर तो त्यांचा दोष आहे का? तर
एका बाजूने म्हटलं तर हो आणि एका बाजूने म्हटलं तर नाही. का? कारण ते कोणाच्या वातावरणात राहतात, कोणत्या संगतीमध्ये राहतात आणि कोणाच्या विचारांबरोबर त्यांची उठ-बैठ असते, त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये ते बदल झालेले असतात. बरं, ते बदल जेव्हा त्यांच्यात होत असतात, तेव्हा त्यांना ते कळत नाहीये का? हे चांगलं आणि हे वाईट आहे. त्यांना कळत असतं. पण मुळातच एखादी गोष्ट जर अंगीकारली गेली लहानपणापासून किंवा त्या एकंदरीत वातावरणामध्ये, तर त्याला लागलीच आपण काढू शकत नाही. कारण ती मानसिक आहे आणि ती मानसिकता आपल्याला बदलायची असेल, तर मित्रांनो, तुम्हाला आणि मला विचारच करावा लागेल, की मी जो विचार करतोय, तो माझा विचार बरोबर आहे का? म्हणजे माझे विचार जे काय आहेत, त्याच्यावर तर माझे निर्णय आहेत. मग बघा ना, तुम्ही तुमच्या आतापर्यंतच्या विचारावर घेतलेले सर्व निर्णयांचा तुम्ही थोडक्यात काय करा, थोडासा अभ्यास करा. तुमच्या काय लक्षात येईल, अरे, ज्यावेळी मी चांगले विचार केले, ज्यावेळी काही अशा मी विचारांमध्ये गेलो, त्यावेळी मला फळ चांगलं मिळालेलं आहे. मला रिझल्ट चांगले मिळालेले आहेत. मग हे जर मला शक्य आहे, मग मी चुकीचे विचार का केले? म्हणजे चुकीचे विचार कशामुळे केले? आणि ते कोण तुम्हाला करायला भाग पडलं, याचा विचार केल्यावर तुमच्या लक्षात येईल, अरे, माझ्या वर्तनामध्ये हा बदल करायला पाहिजे होता, मी तो केला नाही. माझ्या नात्यांमध्ये हे आवश्यक होतं, ते मी केलं नाही. म्हणजे शेवटी आपल्या आयुष्याला आपले विचार आकार देत असतात. हो, अनेक वेळा तुम्ही पाहिलं असेल, की विचार बदला आणि जीवन बदला. हे म्हणणं सोपं आहे, पण प्रत्यक्षात किती जण लोकं करतात? आणि म्हणून मित्रांनो, तुम्हाला आणि मला जेव्हा आपण हा विचार प्रायोगिक तत्त्वाने मांडतो आणि त्याची आपण अंमलबजावणी करतो, तेव्हा मात्र आपल्या मनामध्ये साचलेली सगळी नकारात्मकता निघून जाते आणि आपल्यामध्ये क्षमता निर्माण होते. जेव्हा आपण खऱ्या अर्थानं सकारात्मक विचार करायला लागतो आणि हे टॉक्सिक विचार काढून टाकायला लागतो. तर काय मग मित्रांनो, आज एकच मी सांगेन, की या विचारांची हानी काय होते? हे विचार आपली हानी काय करतात? तर त्याचे अदृश्य परिणाम आहेत. इतके अदृश्य परिणाम आहेत, की तुमचं येणारं यश सुद्धा ते थांबवतात. तुम्हाला मिळणारा विजय देखील हे तुमचे टॉक्सिक विचार थांबवतात. कारण योग्य माणसांची तुमची भेट नाही होत. योग्य माणसं तुमच्या सर्कलमध्ये येत नाहीत आणि त्यामुळे तुम्हाला जे हवं असतं ते प्राप्त करण्यासाठी खूप त्याला वेळ द्यावा लागतो. त्यामुळे त्याचे अदृश्य परिणाम काय होतात? हळू जे काही हानिकारक विचार असतात ना, ते तुमच्या सवयीचा भाग बनतात आणि एकदा त्या तुमच्या सवयीचा भाग बनला रे बनला, की लक्षात ठेवा मित्रांनो, की तुम्हाला तुमच्या जाणीवा तुम्ही मारायला लागता. कारण त्याची आपल्याला जाणीव होत असूनही आपण ते जाणीवपूर्वक करतो आणि अर्थातच आपली खरी जाणीव आहे, त्याला मात्र आपण खऱ्या अर्थानं जोपासत नाही. म्हणून मित्रांनो, तुम्ही सक्षम असताना सुद्धा तुम्ही सक्षम बनत नाही आणि म्हणून तुम्ही विनाकारण अपयशी ठरता. आणि म्हणून इतर लोक माझ्यापेक्षा चांगले आहेत, उगीचच विचार करता. या जगामध्ये प्रत्येक जण चांगला आहे. कोणीही वेगळा नाही मित्रांनो. मग असे जेव्हा विचार आपल्याला खऱ्या अर्थानं येतात, की तो माझ्यापेक्षा चांगला आहे, तर आपला आत्मविश्वास खचवतात. मग काय? तुम्हाला तुमचा आत्मविश्वास खचवायचा आहे का? बघा तुम्ही विचार करा. ज्यावेळी तुम्ही उत्तम पद्धतीने तुम्हाला सांगितलं स्वतःला, की आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट आणि येस हे मी करू शकतो. तेव्हा तुम्ही यशस्वी झालेला पहा तुम्ही तपासा. हे काय मी वेगळं नाही सांगत. कारण हे मी का सांगत आहे? मी जनजागृती करण्याचा जो विचार केलेला आहे, लोकांमध्ये जी काही खऱ्या अर्थानं प्रेरणा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, तो हाच, की तुम्हाला करणं शक्य आहे आणि ते चांगलं करणं शक्य आहे. आता बरेच विद्यार्थी आहेत. बरेच विद्यार्थी इंटरव्ह्यूला जातात आणि त्यांना ते यश नाही प्राप्त होत. मग तिथे इंटरव्ह्यूला गेल्यानंतर यश का प्राप्त होत नाही, त्याचा त्यांनी कधी विचार केलेला नसतो. ते काय करतात, की त्यांना असं वाटतं, की सिलॅबिक थॉट प्रोसेसमध्ये जायचंय. पण आज कंपन्यांना काय पाहिजे? आज कंपन्यांना सगळ्यात महत्वाचं पाहिजे, की तुमच्याकडे असलेली गुणवत्ता, वैचारिक, तुमचं वर्तन आणि तुम्ही जे काही शिकलेलं आहात, त्याच्या कन्सेप्ट क्लॅरिटी किती आहेत? आणि म्हणून आपण त्या पद्धतीने तिथे यशस्वी होऊ शकतो, विद्यार्थी म्हणून. पण काय विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा विचार केलाय का? हां, काहींनी केला ते यशस्वी पण झाले. रट्टा मारून तुम्ही इंटरव्ह्यू नाही देऊ शकत. रट्टा मारून तुम्ही परीक्षा पास होऊ शकता. ते पण ज्ञान म्हणून नाही, तर ती एक्झाम प्रोसेस म्हणून तुम्ही पास व्हाल. पण लक्षात ठेवा, ते तुमचे विचार तुम्हाला हानिकारक ठरू शकतात. कन्सेप्च्युअल स्टडी करणं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने किंवा जो कोणी शिकत आहे, त्याने एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कामाच्या ठिकाणी शिका किंवा कुठेही शिका, तुम्ही कन्सेप्ट क्लॅरिटी असली पाहिजे. हे मी काम का करतोय? या कामाचं महत्त्व काय आहे? किंवा हे अभ्यास का करतोय? या अभ्यासाचं महत्त्व काय? हे जेव्हा तुम्हाला कळेल, मी विश्वासानं सांगतो मित्रांनो, की तुम्हाला
यश हे उत्तमच मिळणार, कारण तुम्ही तिथे सकारात्मक विचार करताय. तुमचे हे सगळे हानिकारक विचार काढून टाकताय आणि त्याचा परिणाम असा होतोय, की तुम्ही यशाच्या मार्गाने खऱ्या अर्थानं मार्गस्थ होता. मग काय मित्रांनो, जीवन आपल्याला काय शिकवतं? जीवन आपल्याला खऱ्या लढाया शिकवतात आणि त्या लढायामधून जर आपल्याला बाहेर यायचं असेल, म्हणजे यशस्वी व्हायचं असेल, तर आपल्या मनात चाललेले हे चुकीच्या विचारांना आपण नेस्तनाबूत केलं पाहिजे. आणि मला विश्वास आहे, अनेक लोक अनेक वेळा अपयशी ठरतात. कारण त्यांच्याकडे क्षमता नाही म्हणून नाहीये. क्षमता त्यांच्याकडे आहे, पण त्यांच्या विचारांमुळे. बघा, तुम्ही चांगली लोकं सुद्धा तुमच्या विचारांमध्ये तुम्ही दुरावता. पहा, तुम्ही कितीपर्यंत आत्तापर्यंत चांगल्या लोकांना तुम्ही तुमच्या विचारांमुळे तुम्ही दूर केलेला आहे. हा, तो विचार क्षणिक असेल त्यावेळेपुरता, तरी पण तुम्ही त्या कारणामुळे तुम्ही काय झाला, लोकांपासून दूर गेला. म्हणून चांगल्या वातावरणात राहा, आनंदी राहा आणि मला विश्वास आहे मित्रांनो, याचा विचार तुम्हाला नकारात्मक वातावरणातून बाहेर काढेल आणि तुमची जी हानी जी होत आहे, ती पूर्णपणे वाचवेल. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपण खऱ्या अर्थानं प्रगतिशील वातावरणात राहिलं पाहिजे. जे खरे लोक उत्तम पद्धतीने आपल्या अवतीभोवती आहेत, त्यांच्याबरोबर तुम्ही राहिलं पाहिजे. आणि मग पहा, थिंग्स कशा पटपट घडतात आणि त्याचा परिणाम उत्तम पद्धतीने होतो. आणि म्हणूनच तुम्ही आणि मी एक विचार केला पाहिजे, की माझ्यासाठी मी काय केलं पाहिजे? तर माझ्यासाठी मी चांगला विचार काय केला पाहिजे? आणि तो माझा विचार हा तुम्हाला आणि मला खऱ्या अर्थानं आतून पटला पाहिजे आणि त्याच्यामुळे ताण नाही आला पाहिजे. त्याच्यामुळे मला आनंद वाटला पाहिजे आणि त्या विचारांमध्ये मी आणि तुम्ही खऱ्या अर्थानं आनंदी होऊन पुढचा मार्ग यशस्वी होण्यासाठी प्रयत्नरूप असलं पाहिजे. आणि मग पहा, तुमचे टॉक्सिक विचार येणारच नाही. टॉक्सिक लोकांच्या बरोबर राहू नका, टॉक्सिक विचार येणार नाही. टॉक्सिक वातावरणामध्ये जाऊ नका, टॉक्सिक तुम्ही बनणार नाही. साधा आणि सरळ मंत्र आहे. बरोबर आहे मित्रांनो? मला विश्वास आहे, आजचा विचार हा मी अत्यंत उत्तम पद्धतीने तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि चांगल्यांची संगत ही कधीही चांगलीच तुम्हाला ठरते. त्यामुळे चांगल्याची संगत ओळखताना त्याचे आचार, विचार आणि संपूर्ण त्याची वैचारिक विद्वत्ता जी काही तुम्हाला दिसते, त्याला अनुभवा आणि त्यानंतर तुमचं नातं त्यांच्याशी घट्ट करा. मग काय मित्रांनो, आज तुम्ही ठरवलंय ना, आजपासून टॉक्सिक विचार करायचे नाही. त्यासाठी काय करायचंय? टॉक्सिक लोकांच्या बरोबर थांबायचं नाही. टॉक्सिक वातावरणात जायचं नाही. फार सिंपल आहे. मला विश्वास आहे मित्रांनो, की हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे. तुम्हाला आणखीन आता छोट्या-छोट्या या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करेन, की जेणेकरून तुमचा वेळही उत्तम पद्धतीने वाचेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त आपल्या आयुष्यामध्ये याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी मदत मिळेल. अर्थात ही तत्वज्ञानाची गोष्ट नाहीये, इम्प्लिमेंटेशनची गोष्ट आहे. ही प्रायोगिक पद्धतीची गोष्ट आहे, की जे तुम्ही आणि मी जर प्रयोग केले, तर यश प्राप्त होणार आहे. तर मित्रांनो, चला, नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आतुरच असणारच आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पाठवा. आणि तुम्हाला संपर्क माझ्याशी साधायचा आहे, तर माझा नंबर आहे 776-898-1355. तर मित्रांनो, मला विश्वास आहे, आज तुम्हाला आणि मला टॉक्सिक विचारापासून दूर जायचं आहे आणि चांगल्याची संगत धरून आनंद व्यक्त करायचा आहे. चला तर पुन्हा भेटूया. धन्यवाद, तुम्ही माझा व्हिडिओ पाहतात आणि असेच पाहत राहा. थँक